नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा, आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर पहा, लवकरच 2026 इंग्रजी नवीन वर्षाची सुरुवात होणार आहे. या नवीन वर्षामध्ये नवीन संकल्पासोबतच एक खूप महत्त्वाची गोष्ट केली जाते, ते म्हणजे कॅलेंडर. आणि कॅलेंडर हे आपल्या जीवनातील खूप महत्त्वाचा भाग आहे. या नवीन वर्षात आपण सर्वजण घरातील जुने कॅलेंडर बदलून त्याऐवजी नवीन वर्षाचे कॅलेंडर हे घरामध्ये लावत असतो. आपण प्रत्येकजण 2026मध्ये नवीन कॅलेंडर जे आहे तर ते खरेदी करणार आहेत. आणि जेव्हा तुम्ही हे कॅलेंडर खरेदी करणार आहेत तेव्हा ते कॅलेंडर घरामध्ये लावण्यापूर्वी तुम्हाला त्या कॅलेंडरवरती हे 2 शब्द जे आहेत तर ते लिहायचे आहेत. हे अतिशय शुभ आणि लाभदायक असे शब्द आहेत. जर तुम्ही नवीन वर्षाच्या नवीन कॅलेंडरवरती हे 2 शब्द लिहिले तर 100% तुमची इच्छा ही पूर्ण होणार. आणि यासोबतच लक्ष्मीच्या कृपेने तुमच्या घराची वर्षभर आर्थिक भरभराट होईल. जेव्हा तुम्ही 1 जानेवारीला किंवा 2 जानेवारीला घरामध्ये नवीन कॅलेंडर लावणार आहे तेव्हा तुम्हाला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे. आता सगळ्यात पहिले मी तुम्हाला मागच्या आठवड्यामध्ये एक व्हिडिओ शेअर केला आहे की आपण कॅलेंडर कशा पद्धतीने घेतलं पाहिजे, तसेच कॅलेंडर कोणत्या दिशेला लावणं योग्य असतं, ज्यामुळे आपल्याला त्याचे शुभफळ हे प्राप्त होतात. आपल्या आयुष्यात सकारात्मक आणि चांगल्या गोष्टी घडतात. कारण बघा, आयुष्यामध्ये घड्याळ आणि कॅलेंडर याच्यावर आपलं जीवन जे आहे तर ते पूर्णपणे अवलंबून असतं. म्हणून घड्याळाची आणि कॅलेंडरची दिशा योग्य ही असायलाच हवी. आणि म्हणून कॅलेंडर हे कोणत्या दिशेला लावावे याबद्दलची संपूर्ण माहिती एका व्हिडिओद्वारे मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. तो व्हिडिओ तुम्ही अजूनही पाहिला नसेल तर नक्की आपल्या चॅनलवरती जाऊन तो व्हिडिओ तुम्ही इन डिटेल पाहू शकता. त्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला इन डिटेल माहिती जी आहे तर ती व्यवस्थितपणे सांगितलेली आहेत. तरीसुद्धा इथे मी तुम्हाला सांगते की आपल्या घरामध्ये जे कॅलेंडर असतं तर ते दक्षिण दिशेच्या भिंतीला आपल्याला चुकूनही लावायचं नाहीत. आता दक्षिण दिशा म्हटल्यानंतर बऱ्याच जणांना प्रश्न पडतो, दक्षिण दिशा म्हणजे नक्की कोणती? जी पितरांची दिशा असते तर त्या साईडला जी भिंत असते, जेव्हा तुम्ही कॅलेंडर बघण्यासाठी जात असाल आणि तुमचं तोंड हे दक्षिणेकडे येत असेल तर अशा भिंतीला तुम्हाला चुकूनही कॅलेंडर जे आहे तर ते लावायचं नाही. आता आपण पाहूया की 2026 या नवीन वर्षाच्या कॅलेंडरवरती आपल्याला नक्की कोणते 2 शब्द लिहायचे आहेत, हे शब्द लिहिल्याने कोणते फळ प्राप्त होते, आपल्या आयुष्यात कोणत्या चांगल्या गोष्टी घडू लागतात. तर पहा, जर तुम्ही नवीन वर्षाच्या कॅलेंडरवरती हे 2 शब्द लिहिले तर तुमच्या मनातील प्रत्येक इच्छा ही पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाहीत. तसेच वर्षभर आपली आर्थिक भरभराट होते. आपल्या घरातील सर्व नकारात्मक ऊर्जा, इडापिडा ही देखील दूर होत असते. आणि नवीन वर्ष सुरू झालं की प्रत्येकाची काही ना काही संकल्पना असते की या नवीन वर्षामध्ये माझी ही इच्छा पूर्ण झाली पाहिजे, किंवा मी हे काम हाती घेणार आहे त्या कामामध्ये मला यश मिळायला हवं, किंवा नवीन वर्षामध्ये मी हे प्राप्त करणार आहे, ते सिद्ध करणार आहे, अशी प्रत्येकाची काही ना काही इच्छा असते. आणि या नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी आपण त्या इच्छेचा संकल्पसुद्धा करत असतो की या वर्षामध्ये ही गोष्ट मी नक्कीच सिद्ध करणार आहे. आता आपल्याला आपल्या इच्छा मनोकामना पूर्ण करण्यासाठी प्रयत्न हे करायचेच आहे, परंतु या प्रयत्नासोबतच आपल्याला नशिबाची साथ मिळणं हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. आणि म्हणून आपल्याला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे. आता हा उपाय करण्यासाठी आपल्याला हिरव्या रंगाचा एक पेन लागणार आहे. जर तुमच्याकडे हिरव्या रंगाचा शाई पेन असेल किंवा स्केच पेन असेल किंवा बॉल पेन असेल तर तो तुम्हाला घ्यायचा आहे. आता तुम्हाला इथे दिसतच असेल की या कॅलेंडरवरती आपल्याला वरच्या साईडला इथे कोपऱ्यामध्ये श्री स्वामी समर्थ असं नाव लिहायचं आहे, जसे मी इथे लिहून घेतलेलं आहे. त्यानंतर तुम्हाला त्याच्या समोरच तुमच्या कुलदेवीचं नाव लिहायचं आहे. आमची कुलदेवी ही रेणुका माता आहेत म्हणून रेणुका माता प्रसन्न असं मी लिहिलं आहे. तुम्हाला तुमच्या कुलदेवीचं नाव लिहायचं आहे. आता तुमची कुलदेवी ही तुळजापूरची तुळजाभवानी असेल किंवा इतर कोणती तुमची कुलदेवी असेल तर तिचं नाव तिथे तुम्हाला लिहायचं आहे. त्यानंतर तुम्हाला हळद आणि कुंकू मिक्स करून त्या कॅलेंडरवरती
एक स्वस्तिक काढायचं आहे. आता इथे जागा होती म्हणून तिथे मी हे स्वस्तिक जे आहे तर ते अगदी छोटंसं काढलेलं आहे. तर या 3 गोष्टी म्हणजे श्री स्वामी समर्थ, आपल्या कुलदेवीचे नाव आणि हळद कुंकू मिक्स करून स्वस्तिक काढायचं आहे. आणि आपल्याला हे फक्त पहिल्या महिन्याच्या पानावरच नाही तर अगदी डिसेंबरपर्यंत प्रत्येक पानावरती या 3 गोष्टी ज्या आहेत तर त्या लिहूनच ठेवायच्या आहेत. तुम्ही आत्ताच लिहून ठेवा किंवा मग प्रत्येक महिना सुरू झाल्यानंतर सुद्धा तुम्ही असं जे आहे तर ते लिहू शकता, परंतु आत्ताच लिहून ठेवण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा. बघा, स्वस्तिक जे आहे तर ते मांगल्याचं प्रतीक आहे. स्वस्तिक कुठल्याही शुभ कार्यामध्ये काढलं जातं. स्वस्तिकशिवाय कोणतीही पूजा ही देखील पूर्ण होत नाही. जसे की पहा, कलशावर स्वस्तिक काढतो. लग्नामध्ये जो अंतरपाट असतो तर त्याच्या मधोमध सुद्धा स्वस्तिक काढलेलं असतं. किंवा तुम्ही गणपती बाप्पांची कोणतीही मूर्ती घ्यायला गेले, फोटो घ्यायला गेले तर त्यांच्या हातावर सुद्धा स्वस्तिक असतं. म्हणजेच काय, या स्वस्तिकमुळे आपल्या आयुष्यामध्ये मंगलमय गोष्टी घडत असतात आणि म्हणून आपल्याला स्वस्तिक चिन्ह जे आहे तर ते काढायचं आहे. यानंतर श्री स्वामी समर्थ महाराज हे आपले गुरु आहेत. गुरूंशिवाय आपल्या आयुष्यात कोणतीही गोष्ट ही सक्सेस होत नाही. म्हणून आपल्याला आपल्या गुरूंचं नाव लिहायचं आहे आणि कुलदेवीला विसरून हे चालत नाही. कारण कुलदेवी ही आपल्या कुळाचा कुळाचार करत असते, म्हणून आपल्याला आपल्या कुलदेवीचं नाव हे लिहायचं असतं. यानंतर खूप महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला तुमची समजा काही इच्छा आहे. आता हे जे वर्ष आहे 2025, जे वर्ष गेलं त्या वर्षामध्ये कोणाला काही दुःख संकट आले असतील, कोणाला हे वर्ष खूप चांगलं गेलं असेल, पण आपण दुःखांना धरून बसण्यापेक्षा पुढचं येणारं आयुष्य, नवीन वर्ष हे चांगलं जाण्यासाठी आपल्या हातामध्ये काही गोष्टी असतात आणि त्या गोष्टी आपल्याला करायच्या आहेत. समजा तुमची काहीतरी इच्छा आहे, देवा माझं घर होऊ दे किंवा देवा मला चांगली नोकरी मिळू दे, माझ्या मुलाचं लग्न होऊ दे, मला बिझनेसमध्ये भरभरून यश मिळू दे. तुमची काहीही इच्छा असेल तर ती इच्छा तुम्हाला पूर्ण करण्यासाठी काय करायचं आहे, कॅलेंडरच्या पहिल्या पानावर आता समजा माझी इच्छा आहे, देवा मला नवीन घर खरेदी करायचं आहे, तर त्यामध्ये मला यश मिळू दे, असे अगदी शॉर्टकटमध्ये 1 ते 2 शब्दामध्ये तुम्हाला हिरव्या पेनाने लिहायचं आहे आणि यानंतर त्या इच्छेला तुम्हाला गोल करायचा आहे आणि तो गोलसुद्धा तुम्हाला हिरव्या पेनानेच करायचा आहे. तुमची जी काही इच्छा असेल तर ती इच्छा तुम्हाला पहिल्या पानावरती कोणत्याही तारखेवरती लिहायची आहेत आणि त्याला तुम्हाला गोल करायचं आहे. यानंतर हे कॅलेंडर जे आहे तर ते आपल्याला आपल्या देवघरासमोर ठेवायचं आहे. देवघरामध्ये दिवा प्रज्वलित करायचा आहे. त्या कॅलेंडरला हळद कुंकू अक्षदा फुले वाहून तुम्हाला मनोभावे नमस्कार करायचा आहे. तुमची इच्छा मनापासून तुम्हाला सांगायचं आहे आणि इच्छा सांगताना तुम्हाला सकारात्मक बोलायचं आहे, पॉझिटिव्ह बोलायचं आहे. तुमची जी काही इच्छा आहे तर ती 100% पूर्ण होणारच. म्हणजे बघा, माझं घर होणार आहे, मला नोकरी मिळणार आहे किंवा नोकरी मिळालेली आहे, माझ्या मुलाचं लग्न हे होणारच आहे, संसार सुरळीत होऊ दे, अशी तुमची जी इच्छा असेल तर ती इच्छा तुम्हाला बोलायची आहेत. आणि यानंतर कॅलेंडर आपल्याला काढून योग्य भिंतीवर लावायचं आहे. सांगितल्याप्रमाणे चुकूनही दक्षिण दिशेच्या भिंतीवर तुम्हाला हे कॅलेंडर लावायचं नाही. पश्चिम किंवा उत्तर दिशा ही कॅलेंडरसाठी ज्योतिषशास्त्रानुसार खूप महत्त्वाची आणि शुभ आहेत. त्यामुळे त्या दिशेला तुम्ही हे कॅलेंडर जे आहे तर ते लावू शकता. तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत शेअर करायची होती. व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा. चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.